टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज सकाळपासून अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर पावसाने रिमझिम लावलेली आहे आणि या पावसामुळे जर आपण पाहिलं तर शेतीचे जे काही कामं रखडलेले होते, पेरणीचे कामांना पुन्हा एकदा जोर येणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सकाळपासून अमरावती सह ग्रामीण भागामध्ये जे आहे ते पावसाला सुरुवात झालेली आहे। मधात 2 दिवस आपण पाहिलं तर पावसाचा खंड होता, त्यामुळे शेतीच्या पेरणीची कामे जी आहे ती थांबलेली होती, परंतु पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बळीराजा सुखावलेला, मात्र अजूनही अनेक भागामध्ये समाधानकारक पाऊस झाला नसल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे जर आपण पाहिलं तर अनेक भागामध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सकाळपासून पावसाची रिमझिम सध्या अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना चाकरमानी पुरेपूर काळजी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे रेनकोट खरेदीसाठी जी आहे ती ग्राहकांची आता गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी सकाळपासून जे आहे ते रिमझिम पाऊस आहे, त्यामुळे रस्त्यावरली गर्दी या ठिकाणी ओसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं पावसाचा अंदाज असल्याचं जे आहे ते हवामान विभागाने सांगितलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीनं पाऊस पडतो त्या पद्धतीनं मात्र अजूनही धरणांमध्ये जो आहे तो जलसाठा नाही आहे, त्यामुळे अनेक गावामध्ये अजूनही भीषण पाणी टंचाईचं सावट जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुसळधार पावसाची जी आहे ती अपेक्षा अमरावती जिल्हावासियांना लागलेली आहे, शेतकऱ्यांना लागले असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।